प्रॅक्टिस सेट 6.4 फर्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ फॉलोइंग डेटा. अगदी सिंपल क्वेश्चन्स आहे. आपल्याला डेटा दिलेला असणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. डेटा काय दिलेला आहे, हाईट ऑफ स्टुडंट्स इन सेंटीमीटर, नंबर ऑफ स्टुडंट्स. तर नंबर ऑफ स्टुडंट्स अँड हाईट ऑफ स्टुडंट याचं रिलेशन दिलेलं आहे. याचा यूज करून आपल्याला डेटा हिस्टोग्रामच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स स्टुडंट्स म्हणजे काय, दिस इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. सो फ्रिक्वेन्सी आपण नेहमी हिस्टोग्राम ड्रॉ करताना फ्रिक्वेन्सी आपण नेहमी वाय ॲक्सिसवरती घेतो. त्यामुळे वाय ॲक्सिसवर काय असणार आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स दॅट इज फ्रिक्वेन्सी. एक्स ॲक्सिसवर आपण काय रिप्रेझेंट करतो, क्लासेस रिप्रेझेंट करतो. क्लासेस म्हणजे काय, हा डेटा. सो हाईट ऑफ स्टुडंट्स इन सेंटीमीटर असणार आहे एक्स ॲक्सिसवरती. किंवा इथे आपण लिहू शकतो क्लासेस. ठीक आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस हा असणार आहे ओरिजिन. त्यानंतर एक्स ॲक्सिसवर काय रिप्रेझेंट करायचं, वाय ॲक्सिसवर काय रिप्रेझेंट करायचं ते आपण लिहिलेलं आहे. नंतर बघायचं आपल्या डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का. 135 to 140, 145 डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे. फर्स्ट क्लासचा अप्पर क्लास लिमिट, नेक्स्ट क्लासचा लोअर क्लास लिमिट आहे. सेम बाकी क्लासेसमध्ये होतं. सो डेटा किंवा क्लासेस जे आहे ते कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे. आपल्याला टेबल ॲज इट इज यूज करायचा आहे. नेक्स्ट स्टेप काय, आपल्याला स्केल डिसाईड करायची. एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर किती असणार आहे, 135, 140. तर आपण हे रिडिंग्स ॲज इट इज घेऊ शकतो. 135, 140, 145, 150, 155 अँड 160 सेंटीमीटर. 160 नाही आहे, फक्त 155 पर्यंत डेटा आहे. 135, 140, 45, 50 अँड 155. सो 1 सेंटीमीटर आपण काय मेन्शन करू शकतो, डिफरन्स किती, 5चा. म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एक्स ॲक्सिसवरती 5 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर वाय ॲक्सिसवर आपल्याला रिप्रेझेंट करायचं नंबर ऑफ स्टुडंट 4, 12, 16 अँड 8. तर आपण काय करूया, सिम्पली 4च्या मल्टिपलमध्ये नंबर्स घेऊया. त्यामुळे वाय ॲक्सिसवरती 1 युनिट किती असणार आहे, 4 स्टुडंट्स. ठीक आहे. स्केल झाला, सगळं काही झालेलं आहे. अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला दाखवावं लागणार आहे किंग. हे का दाखवतो, कारण 0 नंतर डिरेक्टली आपण 135चं रिडिंग लिहितो. 135 नंतर 140 घेतो. तर जर आपण हे सिम्बॉल नसतं दाखवलं तर आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दाखवावी लागली असते. या साईडला आपल्या 135च्या आधी 130, 125, 120 असे सगळे नंबर्स दाखवावे लागले असते. बट आपला डेटा स्टार्ट होतो 135पासून. जर आपण हे सगळे नंबर्स दाखवले असते तर ग्राफचा एवढा मोस्ट ऑफ द स्पेस जे आहे ते वेस्ट गेली असते, कारण तिथे कोणतंच रिडिंग राहिलं नसतं. म्हणून अशी डिस्कंटिन्यू दाखवण्यासाठी आपण ह्या सिम्बॉलचा यूज करतो. याला बोलतात किंग. किंग मार्क इथे शो केलेलं आहे. ओके. आता आपण हिस्टोग्राम ड्रॉ करू शकतो. फर्स्ट 135 to 140 म्हणजे हा क्लास. 135 to 140 हा क्लास. या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी आहे 4, नंबर ऑफ स्टुडंट्स आहे 4 म्हणजे इथे. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला एक रेक्टँगल ड्रॉ करायचा असतो. रेक्टँगलसाठी आपण हा बेस घेणार आणि हाईट घेणार दिलेली फ्रिक्वेन्सी. सो 4 या हाईटसाठी आपण ड्रॉ करणार एक रेक्टँगल, बेस अँड हाईट. ओके. हे डायग्राम ड्रॉ करताना स्केल आणि ग्राफिकचा प्रॉपर यूज करणार आहात तुम्ही. नेक्स्ट 140 to 145 12 म्हणजे इथे. सो 12 एवढी हाईट असेल आणि बेस असणार आहे हा. आपल्याला असं एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. देन 145 to 150 16. अँड देन 150 to 155 8. ठीक आहे. सगळे जे बार्स आहेत एकमेकांना लागून आहे कारण क्लासेस कंटिन्युअस आहेत. तर अशा पद्धतीने आपण दिलेला डेटा हिस्टोग्रामचा यूज करून रिप्रेझेंट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द टेबल बिलो शोज द यील्ड ऑफ जवार पर एकर, शो द डेटा बाय हिस्टोग्राम. तर आपल्याला यील्ड दिलेलं पर एकर इन क्विंटल, नंबर ऑफ फार्मर्स दिलेले आहे आणि त्याचा यूज करून आपला हा डेटा हिस्टोग्रामचा यूज करून रिप्रेझेंट करायचा आहे. नंबर ऑफ फार्मर्स म्हणजे ही काय आहे, फ्रिक्वेन्सी. आणि त्यानंतर यील्ड पर एकर, इथे असे क्लासेस दिसत आहेत त्यामुळे याला आपण बोलणार क्लासेस. फर्स्ट स्टेप काय, चेक करायचा क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का. इथे क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये नाही आहे. 3 नंतर 4 येतोय, 5 नंतर 6 येतोय. तर आपल्याला सगळ्यात आधी क्लासला कंटिन्युअस फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. सो क्लासला कंटिन्युअस फॉर्ममध्ये आपण कसं कन्वर्ट करतो, 3, 4, 5, 6 1चा डिफरन्स आहे. 1 डिवायडेड बाय 2.5. लोअर क्लास लिमिटमधून 0.5 मायनस करा, अप्पर क्लास लिमिटमध्ये 0.5 ॲड करा. त्यामुळे हा टेबल आपण असा लिहू शकतो,
yield per acre, टू टू 3 4 5 6 7 8 9 10 11 कंटिन्युअस क्लासेसमध्ये ज्यावेळेस आपण कन्वर्ट करू, यामधून 0.5 मायनस करायचा 1.5, यामध्ये 0.5 ॲड करायचा 3.5, 3.5 5.5 5.5 7.5, ठीक आहे. डेटा झाला कंटिन्युअस फॉर्ममध्ये. आता हा डेटा आपल्याला इथे एक्स ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करायचा आहे आणि त्यानंतर इथे आहे फ्रिक्वेन्सी 30 50 55 40 अँड 20. क्लासेस कंटिन्युअस क्लासेस आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी, yield पर एकर, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ फार्मर्स. एक्स ॲक्सिसवरती आपण नेहमी क्लासेस दाखवतो. क्लासेस म्हणजे काय yield पर एकर इन क्विंटल, yield पर एकर इन क्विंटल. आणि वाय ॲक्सिसवरती आपण नेहमी फ्रिक्वेन्सी दाखवतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ फार्मर्स. त्यानंतर आता इथे जर बघितलं आपला क्लास स्टार्ट होते 2 3 4 5 2 पासून स्टार्ट होते. इथे 0 आहे तर आपण लगेच एक मार्क दाखवूया, किंक मार्क दाखवूया, ठीक आहे. आपल्याला आता स्केल डिसाईड करायचं आहे. नेक्स्ट स्टेप काय स्केल डिसाईड करणं. आता हे कोणताही ग्राफ ड्रॉ करतानाची एक जनरल प्रोसिजर. आपण एक्स ॲक्सिसवर काय रिप्रेझेंट करायचं, वाय ॲक्सिसवर काय रिप्रेझेंट करायचं, सगळ्यात आधी ते मेन्शन करतो. त्यानंतर स्केल डिसाईड करतो. स्केल एक्स ॲक्सिसवरती आपण दाखवणार आहोत क्लासेस 1.5 3.5 3.5 5.5. हा डिफरन्स किती आहे 2चा आहे. त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 क्विंटल्स आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 30 50 55 40. तर आपण इथे दाखवू शकतो 10च्या मल्टिपलमध्ये. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फार्मर्स दाखवूया आपण. आता यामध्ये स्केल तुम्ही तुमच्या चॉईसने डिसाईड करू शकता. इथे मी 10चं डिसाईड केलेलं आहे. तुम्ही 5च्या मल्टिपलमध्ये सुद्धा नंबर्स घेऊ शकता. सो मॅक्झिमम किती 55 ना. सो 60पर्यंत ठीक आहे. वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिसमध्ये 2 to 3 सॉरी 1.5 to 3.5 1.5 3.5 5.5 7.5 त्यानंतर 9.5 आणि 11.5. हिस्टोग्राम ड्रॉ करताना नेहमी ग्राफ पेपर आणि स्केलचा यूज करा. आता आपल्याला ड्रॉ करायचे आहे रेक्टँगल्स. फर्स्ट 2 to 3 ह्या क्लाससाठी 2 to 3 म्हणजे 1.5 to 3.5 हा जो क्लास आहे ह्या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी आहे 30 म्हणजे इथे. तर आपल्याला काय करायचं 30 एवढ्या हाईटवरती एक रेक्टँगल ड्रॉ करायचा. त्याचा बेस असणार आहे हा क्लास 1.5 to 3.5. नेक्स्ट क्लास आहे 3.5 to 5.5 फ्रिक्वेन्सी इज 50 इथे आहे. सो असं एक रेक्टँगल आपण ड्रॉ करणार विथ दिस बेस. हा बेस आणि ही हाईट. सो दिस इज अनदर रेक्टँगल. नेक्स्ट 5.5 7.5 55 म्हणजे इथे कुठे असणार आहे 5.5 7.5. सो हा असणार आहे बेस. हा एक रेक्टँगल. त्यानंतर 7.5 to 9.5 हा बेस आणि हाईट किती आहे हाईट इज 40 म्हणजे इथे. अँड देन लास्ट 20 फ्रिक्वेन्सी आणि क्लास आहे 9.5 to 11.5 फ्रिक्वेन्सी इज 20 म्हणजे इथे. तर हा झाला हिस्टोग्राम. तर अशा पद्धतीने आपलं हिस्टोग्राम ड्रॉ करायचा असतो. एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. तीच प्रोसिजर आपल्याला कोणत्याही एक्झाम्पलसाठी फॉलो करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन द फॉलोइंग टेबल द इन्व्हेस्टमेंट मेड बाय 210 फॅमिलीज इज शोन. एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मेन्शन केलेली आहे आणि नंबर ऑफ फॅमिलीज मेन्शन केलेला आहे. टोटल फॅमिलीज आहे 210. प्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ हिस्टोग्राम. मग हा डेटा आपल्याला हिस्टोग्रामचा यूज करून रिप्रेझेंट करायचा आहे. इन्व्हेस्टमेंट इन 1000 रुपीज नंबर ऑफ फॅमिलीज अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता हे इन्व्हेस्टमेंट इन 1000 रुपीज म्हणजे काय 10,000 to 15,000 एवढी इन्व्हेस्टमेंट केलेला 30 फॅमिलीज आहे. 15,000 to 20,000 एवढी इन्व्हेस्टमेंट केलेला 50 फॅमिलीज आहे. असा डेटा दिलेला आहे. हिस्टोग्राम आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हिस्टोग्राम ड्रॉ करायचा एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल ॲक्सिस व्हर्टिकल ॲक्सिस वाय ॲक्सिस. इथे असणार आहे ओरिजिन. त्यानंतर आपल्याला इथे लगेच स्केल मेन्शन करावे लागणार आहे. स्केल ऑन एक्स ॲक्सिस अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर अँड 1 सेंटीमीटर इज इक्वल टू वॉट
एक्स ॲक्सिसवर आपण काय रिप्रेझेंट करतो, क्लासेस रिप्रेझेंट करतो. क्लासेस म्हणजे इथे काय असणार, इन्व्हेस्टमेंट इन 1000 रुपीज. आणि वाय ॲक्सिसवरती आपण फ्रिक्वेन्सी मेन्शन करतो, नंबर ऑफ फॅमिलीज असणार आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, त्यामुळे इथे आपण वाय ॲक्सिसवर काय लिहिणार, नंबर ऑफ फॅमिलीज. आणि एक्स ॲक्सिसवर आपण काय लिहिणार, इन्व्हेस्टमेंट 1000 रुपीज. क्लासेस किंवा याला आपण बोलूया क्लासेस. त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघायचं, दिलेला डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का. 10, 15, 15, 20, 20, 25 डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे. फर्स्ट क्लासचं अप्पर क्लास लिमिट, नेक्स्ट क्लासचं लोअर क्लास लिमिट आहे. सेम पॅटर्न सगळीकडे रिपीट होतं. डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये डेटा आपल्याला ॲज इट इज घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला डिसाईड करायचं आहे स्केल. एक्स ॲक्सिसचा जर विचार केला, 10 to 15 डेटा कुठून स्टार्ट होतं, 10 पासून स्टार्ट होतं, 10 नंतर 15, 15 नंतर 20, 5चा डिफरन्स आहे. त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती आपण स्केल लिहिणार 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5000 रुपीज. सो त्याला पण असं लिहू शकतो 5000 रुपीज. ठीक आहे, 5000 रुपीज. आणि वाय ॲक्सिसवरती 30, 50, 60, 55, 15. तर आपण काय करूया, आपण 5च्या मल्टिपलमध्ये नाही, आपण 10च्या मल्टिपलमध्ये घेऊ. 10च्या मल्टिपलमध्ये म्हणजे 2 सक्सेसिव्ह नंबर 10नी डिफर करणार आहे. त्यामुळे वाय ॲक्सिसवरती स्केल असणार आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज. ठीक आहे, तर वाय ॲक्सिसवर 10च्या मल्टिपलमध्ये नंबर मार्क करू आपण. मॅक्झिमम किती जाते, 60. हे स्केल तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. अँड देन 60. आणि एक्स ॲक्सिसवरती 10, आता इथे जर बघितला 2 रीडिंगमध्ये किंवा 2 सक्सेसिव्ह यामध्ये डिस्टन्स आहे 5चं, बट इथे 0 नंतर डायरेक्ट 10 आहे. त्यामुळे आपण काय करूया, इथे दाखवूया किंग मार्क. म्हणजे यामध्ये असणारे रीडिंग्स आपण कन्सिडर केलेले नाही आहे. आपला डेटा स्टार्ट होतो 10 पासून. ठीक आहे, सगळ्या गोष्टी झाल्या. स्केल झाला, त्यानंतर आपण रीडिंग्स मेन्शन केलेले आहे, किंग मार्क पण दाखवला. आता आपण डेटा रिप्रेझेंट करू इन द फॉर्म ऑफ हिस्टोग्राम. आपल्याला रेक्टँगल्स ड्रॉ करायचे आहे. सो फर्स्ट 10 to 15. 10 to 15 हा बेस असणार आहे. 10 to 15 ह्या क्लाससाठी करस्पॉन्डिंग क्लास फ्रिक्वेन्सी किती आहे, 30. नंबर ऑफ फॅमिलीज आहे 30 म्हणजे इथे. सो आपल्याला काय करायचं, रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे ज्याचा बेस हा असणार आहे आणि हाईट असणार आहे 30. सो दिस इज दी रेक्टँगल. नेक्स्ट 15 to 20, 50. 15 to 20, 50. बघा प्रत्येक क्वेश्चनमध्ये अगदी सेम प्रोसिजर आहे, वेगळं असं काहीच नाही आहे. देन 20, 25, 60 हा बेस, 60 फ्रिक्वेन्सी. देन 55, 25 to 30 या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी आहे 55. इथे कुठे असेल ती सपोज. आणि त्यानंतर 30 to 35, 15 म्हणजे इथे. तर अशा पद्धतीने आपण दिलेला डेटा हिस्टोग्रामच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. लास्ट क्वेश्चन, टाइम अलॉटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ एन एक्झामिनेशन बाय सम स्टुडंट्स इज शोन इन द टेबल. नंबर ऑफ स्टुडंट्स आणि त्यांनी एक्झामचं प्रिपरेशनसाठी किती टाईम दिलेला आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली. टाइम इज मेजर्ड इन युनिट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स. ड्रॉ हिस्टोग्राम टू ड्रॉ द इन्फॉर्मेशन, टू शो द इन्फॉर्मेशन. हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे ही इन्फॉर्मेशन शो करण्यासाठी. क्लासेसचा बघितला 60, 80, 80, 100 क्लासेससुद्धा कंटिन्युअस आहे म्हणजे आपल्याला क्लासेससुद्धा कन्वर्ट करण्याची गरज नाही. फक्त दिलेला डेटा आपल्याला हिस्टोग्रामच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. एक्स ॲक्सिस ड्रॉ केला, वाय ॲक्सिस ड्रॉ केला. एक्स ॲक्सिसवर आपण क्लासेस दाखवतो, वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी दाखवतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट्स. आणि क्लासेस म्हणजे काय, या केसमध्ये टाईम इन मिनिट्स. सो क्लास आपण टाईम इन मिनिट्स एक्स ॲक्सिसवर दाखवला आहे. आणि त्यानंतर वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ स्टुडंट्स. आता आपल्याला नेक्स्ट डिसाईड करायचं आहे स्केल. आपला डेटा कुठून स्टार्ट होतं किंवा क्लासेस कुठून स्टार्ट होतात, 60, 60 नंतर 80, 80 नंतर 100. तर या ठिकाणी आपल्याला एक किंग मार्क इथे दाखवावं लागणार आहे, कारण 0 to 60 पर्यंतचे आपण कोणतेच रीडिंग्स दाखवत नाही आहोत. ओके, 60 नंतर 80 दाखवतं, 80 नंतर 100 दाखवतं, या पद्धतीने रीडिंग दाखवतो म्हणून इथे किंग मार्क दाखवली. तर आपण डेटा असा रिप्रेझेंट करणार 60, 80, त्यानंतर 100, देन 120, 140, 160. त्यामुळे एक्स ॲक्सिसवर स्केल आपण किती दाखवणार, 60 to 80 म्हणजे काय, 20 मिनिट्स. ओके,
आणि त्यानंतर वाय ॲक्सिसवरती स्केल काय असणार 14, 20, 24, 22, 16. त्यामुळे वाय ॲक्सिसवर आपण 2च्या मल्टिपलमध्ये फॉर एक्झाम्पल दाखवूया डेटा. मॅक्झिमम रीडिंग किती आहे 24. सो ठीक आहे. त्यामुळे डिफरन्स कितीचा आहे 2चा आहे. 2 स्टुडंट्स. स्केल मेन्शन केला. आता हिस्टोग्राम ड्रॉ करायचा. 60 to 80 हा क्लास, या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 14. 14 कुठे आहे 14 इज इयर. सो इथे एक अशी लाईन मार्क करायची आणि मग हा बेस आणि एवढी हाईट असा एक रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट 80 to 100 हा बेस आणि फ्रिक्वेन्सी आहे 20. त्यामुळे एवढी हाईट आपल्याला घ्यावी लागणार आहे 20. 80 to 100. तुम्ही स्केलचा प्रॉपर यूज करा. स्केल आणि ग्राफ पेपरचा यूज करूनच हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 100 to 120 बेससाठी 24. 24 म्हणजे इथे टॉप. सो 100 to 120. देन 120 to 140 22. 22 म्हणजे इथे 120 to 140 हा बेस आणि एवढी हाईट एक रेक्टँगल ड्रॉ केला. अँड देन लास्ट 140 to 160 16. हा झाला रिक्वायर्ड हिस्टोग्राम.